पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पार्वती पतेश्वर हर महादेव अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। वासुदेव मने गरुड ऐका, जे सर्व लोक उपकारक, कर्मासे अर्धोदेहिक, पीडा निवारक अंतराळे। ग्रंथ करते माधव नावाचे आहे. त्यांनी हे गरुड पुराण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे व्यास जगद्गुरूंनी तयार केले. हे 18वं गरुड पुराण आहे नाही का, 18वे ते गरुड पुराण. तर हे जे गरुड पुराण आहे ते इतर वेळेला लावत नसतात. एक जीवात्म्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी या नाही का या पिरियड मध्ये या ठिकाणी लावलं जातं. इतर वेळेला गरुड पुराण ऐकायला मिळत नाही. याच्यामध्ये जी माहिती आहे किंवा जे ज्ञान आहे ते आत्मसात करावं आणि धर्माचरण करावं. आत्ताच्या अध्यात सांगितलं महाराजांनी. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही जी प्रेत कल्पाची ज्या वेळेला जीव निघून जातो त्यावेळेला प्रेतत्व त्याला प्राप्त होतं नाही का. प्रेत हा शब्द तयार होतो. त्या प्रेतापासून जर और्ध्वदेही क्रिया त्याची जी काही क्रियाकर्म आहे ते सगळं जर मनुष्याने केलं मागच्या, तर त्या प्रेत कल्पातून तो मुक्त होतो, मोक्षाला जातो, सद्गतीला जातो, स्वर्गाला जातो. हे संपूर्ण ज्ञान आणि मला सांगावं असं ग्रंथ करते आणि विनंती या ठिकाणी करू लागलेलं आहे. गरुड आणि भगवंताचा संवाद आहे हा. गरुड पुराण कसं तयार झालं तर गरुडानं विचारलं म्हणून भगवान स्वतः सांगतात. मग वक्ता कोण आहे? आणि ऐकणारा कोण आहे नाही का? गरुड आहे. म्हणून गरुडासारखं तुम्ही सुद्धा श्रोते माय बापांनी सर्वांनी ऐकावं. ऐकल्याशिवाय ज्ञान कसं होईल? संसारामध्ये सुद्धा ऐकावं लागतं नाही का, तरच कुठलीही गोष्ट करता येते. हे तर मोक्षाचं ज्ञान आहे. आणि म्हणून गरुडाने विचारलं, जगावर उपकार केला, म्हणून हे गरुड पुराण निर्माण झालं. स्वतः वक्ता भगवान आहेत आणि स्वयंसिद्ध भगवान. आणि पुढच्या या अध्यायामध्ये आणि आपल्याला सांगतायत मनुष्य जन्म अनमोल रे नाही का, अनमोल आहे. जिवंतपणी मोल करता येत नाही आणि मेल्यावर ह्याचं काय होत नाही या देहाचं नाही का. महाराजांनी सांगितलं आता आपल्याला. आमचे मित्रच आहेत सौंदर्याचे नाही का. आम्ही जात असो, रामायण असो कुठलाही असो, नेहमी आम्ही जातो आमच्या गावाला. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की फार सुंदर कथा आहे, सर्वांनी ऐकावं. या समग्र ब्रह्मांडात 84 लक्ष जंतू गणिका, त्या माझी 4 भेद आहेत, जरायू विख्यात एक जाते. वा वा वा. हे 184 योनी एक एक योनी, कोटी कोटी फेरा तेव्हा वारा लागे मानवाचा. मग 84 लाख म्हणजे 83 लाख पुन्हा 99,000 नाही का. त्यातलं मनुष्य जन्म सर्वात श्रेष्ठ आहे. 4 खानी नाही का, 4 वाणी जेने निर्मिली लोक तिनी तया नाव देव नाही का. देवाने तयार केले या 4 खानी. त्यातली जरायुज नावाची जी योनी आहे ती आपली मनुष्याची आहे, म्हणून सर्वात श्रेष्ठ आहे जरायुज. अंडज खानी आहे. अंडज म्हणजे अंड्यातून पशु पक्ष्याचा जन्म झाला. काही प्राणी सरपटणारे तयार झाले, काही घामापासून उत्पत्ती झाली नाही का. सांगण्याचं तात्पर्य हे असं आहे, हे 4 खाने जारस, स्वेदस, उद्भिज आणि अंड. त्यातली जरायुज जी आहे
ती मनुष्य जन्माचा त्या ठिकाणी सांगतात ती उत्तम योनी आहे. श्वेतज उद्भिज आणि अंडज आयशा 4 जाती सहज 21 लक्षांचा समाज एके भेदी अजय निर्मिला. हे सर्व काही तयार केलंय भगवंतानं. त्रिभुवन तयार केलं, पृथ्वी तयार केली, पंचमहाभूत तयार केली, माया ब्रह्म सगळं तयार केलं. 4 वेद उद्भिज या 4 खालीतून पशु पक्षी सरपटणारे काही झाडामध्ये सुद्धा जन्म आहे. झाड सुद्धा जीव आहे बरं का. हे सगळ्यामध्ये आपल्याला फिरावं लागतंय. आता जेवढे तुम्हाला पशु पक्षी प्राणी दिसतात ना त्याच्यात आपण जन्म घेऊन आलो नाही का. ही सगळी 184चा फेरा फिरून जीव माझा दमला नाही का. सांगतात त्या ठिकाणी संत महात्मे मनुष्य जन्म अनमोल आहे. काही लोक रागाच्या भरात काही करतात, काही लोक आत्महत्या करतात. गुरुचरित्र सांगितलं आत्महत्या महादोष आहे. आत्महत्या करणारी माणसं वर बी जात नाही, खाली राहतात. प्रेत योनीमध्ये ते पाहतात, पिशाच्य होतात, त्यांना सद्गती मिळत नाही. 5 मिनिटाच्या रागासाठी नाही का आणि भांडण तंटा करण्यासाठी आपला जन्म नाही किंवा भोजनासाठी नाही नाही का. भजनासाठी नाही का. देवे देह दिला भजना गोमटा नाही का. भजन करायला आपल्याला अनमोल आहे आणि देवानं दिलेलं आयुष्यच मनुष्यानं भोगावं. मध्ये आधी बारी सोडून कधी इकडं तिकडं पळून बारी सोडून गेलं तर लोक कलकल करते नाही का. तिथं सुद्धा म्हणतात तुला येणार आहे ना. आता ज्याच्या त्याच्या कर्मानं नाही का ज्याचं त्याचं आयुष्य असतं तशा प्रकारचं पाप पुण्यानुसार. म्हणून 4 वेद उद्भिज अंडज याच्यातून संपूर्ण सृष्टी तयार झाली आणि त्याच्यात आपण जन्म घेऊन मनुष्य जन्म एकदाच आहे, एकदाच. मग त्याचं सार्थक करणं, चांगलं वागणं नाही का ह्यालाच पुण्य म्हणतात. चांगली संगत करणं नाही का. वाचा दिली, विठ्ठल म्हणायला दिली, शास्त्र ऐकायला कान दिली आणि यदी तीर्थयात्रा पाय कशासाठी दिले आणि यदी दानधर्म. हाताचा उपयोग दानधर्मासाठी आहे आणि पायाचा उपयोग नाही का यदी तीर्थयात्रा. ज्यानं त्यानं आचरण शुद्ध करावं. आता सांगितलं आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये मनुष्य जन्म उत्तम आहे, त्याचं सार्थक करणं. चांगलं वाईट आपल्याच हातात आहे. पुन्हा म्हणायचं देवानं असं का केलं. देव नाही करत, ज्याच्या त्याच्या कर्मगतीनं मनुष्य नाही का तसं फळ देत असतो. लोक आरोप करायची सवय आहे ना, तुमच्यामुळे झालं फलाच्यामुळे झालं नाही का. नेहमी आपल्याला अशी सवय लागलेली आहे. पण दोषारोप कोणावर करायचं नाही. देवावर सुद्धा दोष ठेवतात, माणसावर तर ठेवतातच नाही का. तसं करायचं नसतं. तेव्हा सांगितलेलं जेवढं परमेश्वरानं आयुष्य दिलं ते चांगलं जगणं, सुंदर जीवन आहे. नेहमी आनंदी जीवन जगा आहे तोपर्यंत. कोणाशी भांडण तंटा करू नका, कोणाशी वैर करू नये. त्याच्यासाठी जन्म नाही का. म्हणून या ठिकाणी सांगतात या 4 खालीतून जन्म सर्व पशु पक्षी प्राणी वगैरे यांचा झालेला आहे. त्या संपूर्ण जीवन भितारी मनुष्य दुर्लभ सरपारी त्याही माझी भेद भारी समजे अंतरी तू गरुडा. म्हणून हे गरुडा या 4 खाणीमध्ये मनुष्य जन्म खरोखर अनमोल आहे नाही का. ह्याच्यात कान आहे, डोळे, बाकीच्या जीवाला बोलता येतं का नाही का. म्हशीला गाईला काय बोलायला येतं का. या 184 योनीमध्ये सगळ्याची वाचा बंद ठेवली परमेश्वराला. मग हा जीव काय म्हणला, देवा तुझं नाव कसं घेऊ. नामानं जर मुक्ती आहे पण बोलायला वचन तरी द्या. वैखरी वाचा कुणाला बी नाही, फक्त माणसालाच ही वैखरी भाषा. म्हणून परापश्यंती मध्यम आणि वैखरी नाही का 4 वाचा आहेत. पण म्हशी म्हैस आहे, गाय आहे, यांना कुत्र्या मांजराला बोलता येत नाही. मग हा जीव काय म्हणला, माझा उद्धार करण्यासाठी चांगला जन्म द्या ना. मग मनुष्य जन्म दिला.
त्यात मनुष्य जन्मातच नामस्मरण करता येतं, म्हणून सर्वांनी करावं अशा प्रकारे म्हणतात. त्यात मुख्य चारी वर्णात त्याही माझी उत्तम ब्राह्मण, वा वा. अनुलोम प्रतिलोमे करुणा द्वादश सामान्य ह्या जाती. हा, हे सर्व सामान्य जाती 12 सांगितलेले आहे, नाही का. 18 पगड जाते, पण मुख्य 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता आपण बोलतो ते ब्राह्मण आहे. क्षत्रिय कुठे आहे? आपल्या बाहूमध्ये. आणि तराजू काटा पोटामध्ये. जास्त खाल्लं तर चालत नाही महाराज, तिथे काटा आहे, म्हणून अल्प खाल्लं पाहिजे, नाही का. आणि शूद्र जे आहे पाय, या तिघाला सेवा करतात. मग पायच घेऊन जातात ना, नाही का, कुठेही. मग या सगळ्या देहाला वाहतं कोण? हे पाय वाहतात. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, त्याच्यापासून, नाही का, संकरित झाले अनेक जाती तयार झाल्या. या दोन्ही षटकारा विरहिता संकीर्ण जाती बहुता, जे वेद धर्म विवर्जित अत्यंत समस्त ते जाणा. हा, त्या ठिकाणी सामान्य ह्या जाती आहेत, जे देव धर्म आचार विचार काहीच करत नाही, स्वतः बी करत नाही, लोकांना बी तारायचं तर लांबच आहे. असे जे आहेत ना, ज्याने आचार विचार सोडला, स्वधर्मामध्ये कल्याण आहे आपलं, आणि आपण दुसऱ्याचा धर्म बघून म्हणतो ह्याचा धर्म किती श्रेष्ठ आहे. परधर्म कधी आचरण करायचा नसतो, दुसऱ्याचा धर्म आपण स्वीकारायचा नसतो. आपला स्वधर्म काही वाईट आहे का? हिंदू धर्म काही वाईट आहे का? मग तुम्ही वाढदिवस कसं करता? ठीक आहे, आपला धर्म आहे का? नाही का. वाढदिवस ख्रिश्चन धर्माचा ते आहे, नाही का. आपल्या दिवा लावतात, नाही का, शुभ मानलं जातं, आणि तिथं मेणबत्त्या विजवले जातात. पण सिनेमा बघून बघून लोकांनी आपला हिंदू धर्माचं संस्कृती हे आचार विचार बिघडून घ्या, नाही का. अन्नदान करा, देवाला अभिषेक करा वाढदिवसा दिवशी, नाही का. गरजू लोकांना दानधर्म करा, असा वाढदिवस करावा. म्हणजे वाढदिवस का वाढतो, दानधर्मानं आयुष्य वाढतं. देवाच्या नामस्मरण केलं तर आयुष्य वाढतं. देवाला अभिषेक केला तर साम्राज्य प्राप्त होतं, म्हणून अभिषेक करावा लागतो. देवाला नैवेद्य दाखवलं तर चतुर्वेद मुक्ती मिळतात आपल्याला, नाही का. म्हणून आपण धूप दीप नैवेद्य तुम्ही जे जे करता ना, त्याचं फळ आहे आपल्याला. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे पण माणसं तसा आचार विचार करत नाही, आणि म्हणून त्याला वाईट गती आहे. रजक आणि चांबार, नट आणि गुरुड नर, काही वर्तक आणि सुराकार, भिल्ल समग्र अत्यंत. नट आहे, गुरुड आहे, कोळी आहे, ही 18 पगड जात आपल्या भारत देशामध्ये 14 भाषा बोलल्या जातात. किती? 14. आणि 18 पगड जात तयार झाली. संकर केलं त्यांनी, नाही का. ब्राह्मणाच्या माणसानं शूद्राची बायको केली, इकडं तिकडं, म्हणून ही 18 पगड जात तयार झाली. पण नाहीतर मुख्य 4च जाती होत्या पहिल्या: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यापासून पुन्हा हे 18 पगड अनेक प्रकारचे लोक, तिली, माळी, तांबोळी, हे सगळ्या जाती तयार झाल्या. आहार आणि मैथुनात निद्रा भय क्रोध जाण, यांनी व्यापिले सर्व जन, विवेकी मानव परम दुर्लभ. विचारी माणूस दुर्लभ आहे. विवेकी सारासार विचार करून कुठलंही काम, नाही का, विचार केलं पाहिजे. सारासार त्याला विवेक म्हणतात. विवेक जागृत पाहिजे आपलं. पण लोकांचं कसं झालंय, नाही का, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार याच्यामध्येच गुरफुटून गेली. रजगुणात लोकांना गुलगाडा नाही. काय काय लोक संसारातनं बाहेरच नाहीत निघत महाराज, इतका संसारात मग्न झाले. आसक्तीमध्ये दुःख आहे, अनासक्तामध्ये सुख आहे, नाही का. पण अनासक्त कोणी होत नाही.
आणि तमोगुणाचे लोकांचं तर काय नावच काढायचं. खाणं पिणं चैन मजा करण्यासाठी जन्म नाही. तुम्ही काहीच करत नाही, ह्या काय उपयोग नाही तुमचा. म्हणजे ते लोक चांगल्या माणसाला नाव ठेवतात नाही का. असे तमोगुण रजोगुण यानं उडकुटून लोक गेले. सारासार विचार करण्याची क्षमता लोकांजवळ आता राहिली नाही. हे सर्व लोक मी परमात्मा यंत्रित आहे द्विजोत्तमा. याही माझी शास्त्र महिमा उत्तम मध्यम सांगत असे. उत्तम आहे शास्त्राचा महिमा नाही का. उत्तम आहे, मध्यम आहे, तिन्ही प्रकारचा आहे. आणि भगवंताला तर कुणी जाणतच नाही. जन्म देणाऱ्या आई बापाला जर ओळखत नाही, आई बाप आहे ते आता आपल्याला कळत आहे ना, जन्म दिलाय आपल्याला आई बाप, तरी आपण विसरायला लागलो ना. आता तर देवाला तर विसरलेलेच आहेत लोक. परमात्म्याला तर कुणी जाणत नाही. भगवान म्हणतात मी सगळ्या घटी आहे, सगळ्यामध्ये आहे, पण मला कुणी जाणत नाही. देवाला ओळखीला पाहिजे, त्यासाठी आपला मनुष्य जन्म नाही का. चार खाणे चार बाणे जेणे निर्मिले लोक तिने तया नाव देव. देवापासून सर्व झाले हे सर्वाशी मानले. देवापासून सर्व झालं ना, सगळ्याला पटतंय हे, पण त्या देवाला ओळखीला पाहिजे ना. म्हणून ब्रह्म जाण्यासाठी नाही का कुणीही तयार नाही. बाकीचं काही सांगा, चैन माझ्या किती करशील चैन नाही का, किती करशील मौजारे, मग येतील यमाच्या फौजारे. यमाच्या फौजा आल्या ना, मग माणसाला कळतंय तोपर्यंत नाही का. चैन मजा करत राहतात. परमात्म्याला तर कुणी जाणतच नाही. स्थावराहुनी चर श्रेष्ठ अनस्थिहुनी आस्थि वरिष्ठ सूक्ष्महुनी जो गरिष्ठ तो वरिष्ठ जानपा. सूक्ष्माहून सूक्ष्म आणि त्याच्यापेक्षा वरिष्ठ नाही का, तो श्रेष्ठ आहे. चर अचर नाही का, काय हलणार आहे न हलणार आहे. मग हलणारे जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ज्ञान उपदेश भगवान करतात. प्रत्येकानं ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. परमार्थासाठी आपला जन्म आहे. ही जन्म कशासाठी दिलाय माहितीये का. याच जन्मात आपण सोडवण करण्यासाठी जन्म दिला देवाने. आता मुक्त हो बाबा. कारण आपण गेलो कुठून. जन्म दिला की माया आली, मधाचं बोट चाटलं की कवा कवा म्हणताय नाही का. विसरला चारी जन्म, गीतेमध्ये सांगितलं. नुसतं मधाचं बोट चाटलं तर खेळण्यात ह्याच्यात लगेच 4 जन्माचं ज्ञान असतं. आणि गर्भामध्ये जीवाला किती ज्ञान असतं, 1000 वर्षाचं ज्ञान असतं नाही का जीवाला. म्हणून ती जप करीत असतो, मला जन्म दे, मी तुला कधी विसरणार नाही. गर्भी दिले वचन. आपण देवाला गर्भातच वचन दिले की जन्म झाल्यावर तुला कधीही विसरणार नाही. फक्त मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचा असताना बद्रिकाश्रमाला गेले. ध्रुव बाळ 5 वर्षाचा असताना भगवंताचं भजन केलं. प्रल्हादानं सुद्धा 5 वर्ष वयाला भजन केलं नाही का. आता त्याच्या पुण्यावर आहे. कोणी 50व्या वर्षी ना दिला नाही का देवाचं. कोणी शास्त्र ऐकून, कोणी संतांच्या संगतीत आल्यानंतर त्या ठिकाणी परमार्थ हा करावा नाही का. पण माणसाला गोड ते कडू आणि कडू ते गोड झालं. संसार असावा रोज आणि काम रोज असावा असं वाटतंय, पण परमार्थ मात्र कोण वाटत नाही, देवाला ओळखीत नाही. पक्षाहुनी पशु बरवा, पशुहुनी मनुष्य जाणावा, मनुष्यात क्षुद्र समजावा, शूद्रहुनी म्हणावा उत्तम वैश्य. आता शूद्रापासून वैश्य श्रेष्ठ, वैश्यापेक्षा क्षत्रिय श्रेष्ठ, क्षत्रियापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ, पशुपेक्षा मनुष्य श्रेष्ठ नाही का. 4 पायाच्या जनावराला काय बोलता येत नाही, चालता येत नाही. म्हणजे आम्हाला वाचा द्या ना, म्हणजे तुझं भजन करू रात्रंदिवस. पण आपण इंद्रियाचा वापर ज्याच्यासाठी दिलाय ना त्याच्यासाठी वापरत नाही. मग देव म्हणतो अरे तुला ही दिलंय ना देह, त्याचा वापर तू गैरवापर करायला लागला.
नाही का. मग इंद्रिय काय करतात माहिती का, म्हातारपणी रिटायर होतात. ही काय करीनाच. कान शास्त्र ऐकण्यासाठी दिलं, ऐका नाही, मग पुन्हा बहिर होत. नाही गेले पुराण श्रवण, बहिरा झालो याच गुन्हे. नाही का. पांगळ काय होतं, देवळाकडे जातच नाही का, म्हणून पांगळ होत. आणि मुख काय होतं, तोंड असून बोलला नाही ती, पण त्याचा विठ्ठल म्हणला नाही, हा म्हणून ते मुख झालं. त्याच्या कर्मानं बरं का. आपण मग ते मुख काय झालं, ते आंधळ का झालं, ते बहिर का झालं, त्याच्या गुणानं झालं, ते त्याच्या कर्मानं झालं ते. हा म्हणून इंद्रिय सुद्धा चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे, भगवंतासाठी वापरली पाहिजे. यदी पूजा अर्चा केली पाहिजे हाताने, डोळे भरून भगवंताला बघितलं पाहिजे. नाही का. तीर्थयात्रा सुद्धा केली पाहिजे. नाही का. हेच उत्तम आहे. म्हणून मनुष्य जन्म उत्तम आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहे 4 वर्णामध्ये, अशा प्रकारे म्हणतात. वैश्याहून क्षत्रिय अधिक, वा. क्षत्रियाहून ब्राह्मण अधिक, ब्राह्मण माझी वेद पाठक, त्याहून अधिक सुकृत बुद्धी. बा सुकृत बुद्धी, पुण्य करण्याची बुद्धी ज्याला आहे ना, ती श्रेष्ठ आहे. म्हणून क्षत्रियापेक्षा नाही का, वैश्यापेक्षा क्षत्रिय श्रेष्ठ, क्षत्रियापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ. ब्राह्मण सुद्धा वेद पाठ करणारा पाहिजे, वेद अध्ययन करणारा पाहिजे, अग्निहोत्र परायण पाहिजे, अग्नीची पूजा करणारा, 6 कर्म करणारा. ब्राह्मणाला 6 कर्म सांगितले. याजन, अध्यापन, नाही का, भिक्षाटन, हे सगळं गायत्री मंत्र, जप तप हे सगळं सांगितलं. त्यानं जर नाही केलं, म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, नाही का, भगवंताचं चिंतन, नामस्मरण, तत्वशील असा जो मनुष्य आहे, तो आणखीन श्रेष्ठ आहे असं सांगितलं. कर्म करता अधिक त्याहून ब्रह्मांडात अधिक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानाहून मत भजनी, निषेधिनी चिंतित. म्हणून कर्म करणारा श्रेष्ठ आहे. म्हणून पुण्य करण्याची बुद्धी आपल्याला आली पाहिजे. अहो मान हालायला लागली तरी 4 कंबराला लागली, नाही का. दान धर्म करावा ही बुद्धी आली पाहिजे. देवाचं पवित्र नाम मुखात आलं पाहिजे, अशी बुद्धी पाहिजे. पण नाही येत, नाही का. आणि मग कर्मापेक्षा सुद्धा नाही का भगवंताचं भजन पूजन करणारा सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाही का. म्हणून भजन करण्यासाठी देव दिला, भजना गोमटा. म्हणून भक्ती करा, भजन करा, जेवढं होईल तेवढं करा. आता अंथरुणावर पडलं का नाही, काय काम आहे का तुम्हाला, मग देवाचं चिंतन करा. आता झोपणार आहे तुम्ही, म्हणून झोपताना एकदा आठवण करा, आणि उठल्याबरोबर देवाचं नामस्मरण करा. कराग्रे बसे लक्ष्मी करमुले सरस्वती करमरी गोविंद, हा प्रातः कर दर्शन. उठल्या अगोदर हाताचं दर्शन घ्या, जमिनीचं दर्शन घ्या. 12 तास आपण झोपलो नाही का. या पृथ्वीचा उपकार आहे. आणि सकाळी काय नामस्मरण करायचं, नाही का. संध्याकाळी काय करायचं, तर आपल्याला जीवदान द्यावं देवानं, सकाळी जाग करावं म्हणून. आणि जाग केलं म्हणून सकाळी करायचं, आभार मानायचे देव, नाही का. मला तुझ्या कृपेने मी जागा झालं, नाही तर झोपलं मेलं सारखंच आहे केलं. जाग कोणाच्या करते नव्हते, भगवंताचे. म्हणून भक्त श्रेष्ठ आहे जगामध्ये. म्हणून भक्त व्हा, मारुतीसारखी भक्ती करा, नाही का. धन्य तो मारुती राया आहे, त्याला भक्तीच्या वाटात त्याला तुसा, नाही का. साधू संतांची संगत करा, अशा प्रकारे म्हणतात. ऐसे हे प्राणी समस्त अधिकाहून अधिक आहेत, नर शरीर झाल्या प्राप्त, नाही तप करीत जो प्राणी. तपश्चर्या तर करतच नाही. तपानं काय होतं, तप त्याचा उलट करा, पत वाढती माणसाची. तपश्चर्याचं बळ पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथ म्हणले, हे गोरक्षनाथा, हे शंकरा, आता तपश्चर्या केली पाहिजे. याला सगळे मंत्र तंत्र येतात, पण तपाचं बळ पाहिजे माणसाला. काही त्याग केला पाहिजे, नाही का. जीवनामध्ये त्याग, त्याग शब्दाचा अर्थ प्रेम आहे, आणि प्रेमामध्ये त्याग आहे, आणि त्याग म्हणजे तपश्चर्या आहे.
ही केली पाहिजे तपश्चर्या प्रत्येकानं. तप म्हणजे काय वनात जायचं नाही का, आहे त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करणं, नामस्मरण करणं हे तप आहे नाही का. अशा प्रकारचं चिंतन. तो मेल्यावरी मूढमती महाघोर जे दुःख गती ती भोगवणीय अंती दुष्ट जन्म गती पावतसे. हा, आपल्याच कर्माने आपल्याला वाईट जन्म मिळतोय. म्हणून काही जर नाही केलं तर वाईट जन्म मिळतो नाही का. ट्रान्सफर होत आहे. खालच्या दर्जातल्या माणसांना जर पवित्र तुळशीची माळ घातली, पंढरीच्या वाऱ्या केल्या आणि भगवंताचं चिंतन केलं, साधू संतांची सेवा केली, तर खालच्या दर्जातला ब्राह्मण होऊ शकतो पुढच्या जन्मात. असं आहे. आणि ब्राह्मणानं जर आपलं कर्म नाही केलं तर शूद्र होऊ शकतो. आपल्याच कर्माला आपल्याला जन्म मिळतो, नाही तर दुष्ट जन्म माणसाला प्राप्त होतो. ते दुष्ट म्हणल्यावर तर काय नावच काढू नका नाही का. दुष्ट विंचू बरा, विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, पण दुष्टाच्या सगळ्या शरीरात विष असतं लक्षात ठेवा. आणि असलं जन्म मिळतो. बुद्धी आणि रूप बळा पुत्र विद्या वित्त पुष्कळ पूर्व कर्म असल्या निर्मळ यथाकाळी प्राप्त होय. हा, विद्या, धन, चांगला मुलगा, तप, हे सगळं आणि सन्मार्ग, या सगळ्या गोष्टी पूर्व पुण्याने मिळतात. चांगले आई वडील, चांगला पती, चांगली बायको, मुलं बाळ आणि पुन्हा हे ऐकायला मिळणं हे परम भाग्य आहे. या भाग्याशिवाय मिळत नाही माणसाला. अशा प्रकारे सांगतात. आता गेली पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. बुद्धी आणि रूप बळ पुत्र विद्या वित्त पुष्कळ पूर्व कर्म असल्या निर्मळ यथा काळी प्राप्त होई. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा ऐक, माणूस आहे, माणसाला चांगली बायको, चांगला असणारा बुद्धी, चांगली पोटाला संतती हे कधी प्राप्त होतात? त्याचं पूर्वकर्म चांगला असायला पाहिजे, तेव्हाही सगळं प्राप्त होतं. भगवंत कर्म करता अधिक त्यावनी ब्रह्मांडाता अधिक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी अवनी ज्या नरे पुण्य जे केले आत्मा प्राप्त संपादिले, त्याची असती दोन फळे, पुण्य फळे ती सौख्य रूप. आणि भगवंत सांगतात, गरुडा पाप आणि पुण्य माणसाने केलेलं असतं, पण त्याची फळं वेगवेगळ्या पद्धतीने असतात. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये जर वाईट घडायला लागलं तर समजायचं त्याच्याकडून पाप घडलेला आहे, आणि पुण्याचं फळ म्हणजे सौख्य रूपानं असतं. त्याच्या आयुष्यामध्ये सगळंच चांगलं चाललेलं आहे, त्याच्या घरामध्ये सगळीच व्यक्ती पुण्यवानात. भगवंत सांगतात, पापाची फळे अशुभ रूपाने उत्पन्न झाल्या मनुजाने, नित्य कर्म आत्मज्ञानी याने न त्यागावे तयाने आपण कधी. आणि पापाची फळं अशुभ रूपाने होतात. घरामध्ये कोणताही धंदा मांडला तरी त्याच्यामध्ये वाईट होतं, म्हणजे आपल्याला फळ लवकर भेटत नाही. कुठलं तरी कार्य करायला गेलं तरी सुद्धा त्या कार्यामध्ये आपली त्या ठिकाणी जी काही संसारामध्ये घरगती होत नाही. म्हणजे पापाची फळं अशुभ रूपाने येतात. म्हणजे आपल्या संसारामध्ये जीवनामध्ये जर वाईट घडायला लागलं, सारखं वाईटच चाललं, तर समजायचं आपण काहीतरी पाप केलेला आहे. त्रैलोक्य स्वामी मी वासुदेव, त्रिलोकांचे सर्व जाणे भाव,
तथापि कर्मविहित अभिनव नित्य नेवा करीत असे. अरे गरुडा, बाकीच्याच जाऊ दे, ते जन्माला आल्यावर त्याला करावंच लागते. पण मला कोणतं कर्म करावं लागते सांग बरं. तरी सुद्धा सगळं करतोय ना. सगळं केलं भगवंतानं. रामचंद्राच्या अवताराला आले, मनुष्य रूपामध्ये सगळं केलं. आता ही करायची गरज आहे का? त्रैलोक्य स्वामी श्री रघुनाथ, अहो त्रैलोक्याचा राजा राम आहे, भगवान परमात्मा आहे, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि सगळ्यांचा आत्मा मी आहे. तरी सुद्धा मी सगळं करतोय, माणसं नका करू नये. म्हणजे मला करायची गरज नाही तरी सुद्धा मी सगळ्या क्रिया करतोय, मग तुम्ही पण करा. भगवंत सांगतात, त्रैलोक्य आकर्षणी समर्थ ब्रह्मदेवाचे साक्षात, तथापि लोकाचार करीत लुलंबिताचार मनी. अरे गरुडा, मी आहे, ब्रह्मदेव आहे, महादेव जे आहेत, आम्ही असणार आहे त्रैलोक्याचे स्वामी. प्रजापती म्हटलं जातं, पितामह म्हटलं जातं ब्रह्मदेवाला. तरी सुद्धा लौकिकार्थ त्यांना क्रिया करावे लागतात. लौकिकानं वागायचं म्हटल्यावर, समाजामध्ये वागायचं म्हटल्यावर ही सगळ्या क्रिया त्यांना सुद्धा कराव्या लागतात. आम्हाला गरज नाही तरी आम्ही करतो. म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सगळं असणारं कर्म चांगलं करावं लागतं. ज्ञान भक्तीच्या अभिमाने आचार टाकीला जयाने, दोघांची फळ साधने मिथ्या ज्ञाने नरक भोगिती. ज्ञान आहे आणि ज्ञानाचा गर्व आहे म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. आणि काय होतं, अभिमान नित्य नवा, तया माझे ज्ञान दे, अद्भुत ज्ञान दे, पण भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान नको. भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान मिळलं की गर्व चढला जातो. आणि ज्याला ज्ञानाचा गर्व आहे, ज्याला त्या ठिकाणी विद्येचा गर्व आहे, तो नरकालाच जातो. भगवंत सांगतात, कर्मावचरी मुमुक्ष नरांना उतरती हा निर्धार, संन्यास सर्वात थोर, त्याही माझी सार फल त्याग. आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर ना कर्म करावं लागतं. कर्माशिवाय कुठलंही कर्म केल्याशिवाय त्याचा उद्धार होत नाही. संन्यास धर्म आहे आणि तो असणारा संन्यास धर्म जो आहे, ते असणारा संन्यास धर्म त्यांना सुद्धा सगळ्या क्रिया कराव्या लागतात, तरच उद्धार होतो. माझा आशय न जाणता कर्म निंदेच्या करती वार्ता, त्या अधम नराशी तत्वता भाषण करिता नरक प्राप्त. सहज नरक प्राप्त होतो माणसाला. आता एखादा व्यक्ती आहे जो भगवंताचं कधीच भजन करत नाही, नामस्मरण करत नाही, बाकीच्या अथांग अनेक कर्म खटापटे करीत बसतो, पण भगवंताला विसरतो. विसरले तया थोर झाली आणि जो भगवंताचं विस्मरण करतो त्याच्याबरोबर संवाद केला तरी नरकाला जातो. भगवंत सांगतात, हा पावनी मनुष्य जन्माचे स्वर्ग मोक्षाचे साधन होता, दोई माझी कधी भ्रमण साधितो अधम या लोकी. अरे या लोकांमध्ये मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि ज्याला मनुष्य जन्म मिळाला आहे त्यांना भजन करावंच लागतं. भजन म्हणजे सेवा, भगवंताची सेवा करणं. ही सगळं त्या ठिकाणी सेवा म्हणजे काय, सूक्ष्म सेवा भगवंताला आवडते. असणाऱ्या मंदिरामध्ये झाडून काढणं, चटई टाकणं, आरती लावणं, दिवा लावणं ही सेवा आहे. आणि ही सेवा भगवंताची मनुष्य जन्माला आल्यानंतर केल्यावर त्याचा उद्धार होतो. स्वात्मा तयाने वंचिला इच्छिते शतद्रव्य संग्रहाला, शत मिळता सहस्राला, सहस्र मिळता लक्ष इच्छिती. आणि अशा प्रकारचे अधम व्यक्ती आहेत कोणते, जे व्यक्ती भगवंताचं स्मरण भजन करत नाही, त्यांना स्वतःचा आत्मा सुद्धा वंचलेला असतो. आणि अशा व्यक्तीला लोभ सुटत नाही. 100 द्रव्य भेटलं की 1000 मिळावं लागतं, 1000 मिळावं वाटतं, 1000 मिळालं की लाख, लाख मिळालं की लक्ष मिळता म्हणे राज्य व्हावी, मग चक्रवर्तीत्व आवडे जीवे, चक्रवर्ती झाल्या स्वभावे मग वाटे देव होईन. आणि मनुष्य असतं त्या जीवाचं समाधान होत नाही, हा वाढत जाते. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी व्हावसी. म्हणून माणसाला लोभ असू नये. आता एखाद्या गरीबाचा असणारा मोठा माणूस झाला समाधानी असावं, पुन्हा त्याला राजा व्हावं वाटतं, राजा झाला तर पुन्हा चक्रवर्ती सम्राट व्हावं लागतं, चक्रवर्ती सम्राट झाल्यावर पुन्हा मग देव व्हावा असं वाटतं. देव झाल्या अमरपती सुरपतीत बे ऊर्ध्वगती, ऐशी तृष्णा पाप मती, न विरक्ती कदा न पावी. आणि अशा व्यक्तीला विरक्ती म्हणजे वैराग्य प्राप्त होत नाही. ज्याच्यापाशी लोभ आहे त्याला वैराग्य येतोय. अहो ज्याला देव झालं त्याला देवांचा राजा व्हावं लागतं. देवांचा राजा कोण आहे? इंद्र आहे.
म्हणजे देव होऊन सुद्धा समाधानी होत नाही, त्याला देवांचा राजा व्हावा असं वाटतं. मग अशा लोभी व्यक्तीलाही तृष्णा वाढत जाते, तृष्णा संपत नाही, मग याला वैराग्य प्राप्त होत नाही असं सांगतात. जे झाले तृष्णा स्वाधीन ते पावले निरय स्थान, जे राहिली तृष्णा त्यागुण ते स्वर्गस्थान भोगिती. एकाच ओळीमध्ये सांगितलं तृष्णा म्हणजे हाव आणि लोभ. ज्याचा लोभ वाढत गेला तो नरकाला गेला, आणि ज्यानं तृष्णेवरती विजय मिळवला, ज्यानं लोभाला कामाला आपल्या असणाऱ्या आधीने केला तो स्वर्गाला गेला. भगवंत सांगतात बाळपणी मात्र पित्रमय, यवनपणी रक्षती श्रेयचे मनोदर, वृद्धकाळी पुत्र पौत्रमय, स्वतंत्रमय क्वचित नर. आणि कसं असतं, माणूस जीवन जगत असताना बंधन असतं, माणसाला स्वतंत्र नसतं. लहानपणामध्ये आई वडिलांचा ते आई वडील सांभाळतात त्यांचा दबाव असतो, तरुणपणामध्ये पत्नी आहे पती आहे यांचा दबाव असतो, स्वतंत्र नाही. वृद्धपणामध्ये पुन्हा मुलांचा धाक असतोय, काही मला चहा देतोय का नाही, काय घराबाहेर काढतोय का सांभाळतो, धाक असतो. त्याच्यामुळे मनुष्यामध्ये जीवनाला स्वतंत्र नाही, आणि स्वतंत्र असणारा क्वचित नर व्यक्ती आहेत असं सांगतो. कुरंगाने हस्ती पतंगाने भ्रमर जाती, मी नाहीशी पाचांची गती, नाश पावती पाचा विषयी. पंचविषयी सांगितलेले आहेत, शब्द रप रूप रस आणि गंध स्पर्श अशा प्रकारची पंचविषय. त्याच्या पंचविषयाची 5 उदाहरणं आहेत. हत्ती आहे, हरिणी आहे, पतंग आहे, भ्रमर आहे आणि मीन आहे. अशा प्रकारचे 5 जाती त्याच्यापासून पंचविषय. हा प्रमादी एकला नर, सर्वी विषय 5 समग्र, तो कैसा न पावे यमपुर, आश्चर्य फार हेची असे. आणि असणाऱ्या प्रमादी आहेत आणि स्त्रिया आहेत, एकटा व्यक्ती आहे, आणि एक व्यक्ती या पंचविषयाचं सेवन करतो, मग तो असणारा तो यमपुरीला जाणार. पंचविषय ते विषयापासून दूर लावा लागतो. विषय येतो त्यांचा, झाला नारायण, विषयच भगवंत करायचा. विषय भगवंत केला की स्वर्गाला जातो, आणि विषयाच्या अधीन केलं की नरकाला जातो. भगवंत सांगतात लोक कष्टाची पाशी करून बांधलेला कोणी प्राणी जन, तो सुटेल उपायाने पुत्र पाशाने जे बांधले. अहो लोहानं बांधलेलं एखाद्या वेळेस सुटल, एखाद्याला लोखंडाने जरी बांधलं आता तरी सोडणं सोपं आहे, पण एखादा जर पुत्र मोहामध्ये अडकला, संसारामध्ये अडकला, मायेमध्ये अडकला तर सोडता येतं का? आता आपण मुक्त आहे, आपल्याला बांधलंय का कोणी? तरी सुद्धा आपण बंधनामध्ये आहेत, आपल्याला अनेक बंधन आहेत. म्हणून ह्या बंधनापासून सुटका करणं महत्वाचे आहे. लोखंडानं बांधलेलं सुटत, पण हे मायेपासून मोहापासून सुटती प्राणी जन, जाणती यम भय गहन, मृत्यू न जाणे बाल तरुण, मृत अज्ञान न जाणेच. आणि मृत्यू आहे, मृत्यूला माहित आहे काही लहान लेकरू आहे कसं मारावं, किंवा याचं आताच लग्न झालेलं ह्याला कसं मारावं, किंवा वृद्ध झालेला आहे कसं. मृत्यूला माहित आहे का काय? मृत्यू विचार करत नाही. मृत्यू म्हणजेच मरण, यम. यम कुणाचाही विचार करत नाही. करताय का लहान लेकरू आहे सोडून द्यावं, जाऊ द्या, पुढच्या वेळेस मागवा असं नाही. ज्याचा जिथं लिहिलेलं आहे ते असणारा त्याला भोगावं लागतं. म्हणून मृत्यू जो आहे, यम जो आहे, तो यम कुणाची दया करत नाही, आणि त्या यमाला घाबरून जीवन जगा. या सर्व प्राणी पारलौकिक आदरे करोनी, करावे विचक्षण जनी, आत्मज्ञानी जरी असे. आत्मज्ञानी जरी असला, सर्व ज्ञानामध्ये परिपूर्ण जरी असला, तरी सुद्धा यमाच्या धाकानं आणि जगामध्ये यमाची भीती वाटते. 5 वर्षाचं लेकराला जरी सांगितलं तरी तू म्हातारपणामध्ये मरणार आहे, तेव्हापासून त्याने टेन्शन घ्यायचं का? मरण आहे. जे जे आकारात आले ते नाशात हे पावले, जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले सर्वस्व. रामायण सांगते जे जन्माला आलेलं आहे ते मरणारच आहे, आणि मरणाच्या यमाच्या धाकानं म्हणूनच मनुष्यानं नीट वागावं, सत्कर्मानं वागावं, आत्मज्ञानी जरी झाला तरी धर्मानं वागावं असं सांगतात. आणि मेल्याही वाराणसीता सायुज्या पावल्या साक्षात, तरी करावी अर्धोदेही कृत्य, प्राणी समस्त जे जनी. मरण एकादशीला येऊ द्या, चांगल्या दिवशी येऊ द्या, परवा काळी येऊ द्या, नाहीतर काशीत मरू द्या. काशीत जरी मेला, तिथे जरी त्याचा देह ठेवला गेला तरी सुद्धा मेल्यानंतर अर्धोदही त्याला त्या ठिकाणी
ऊर्ध्वाला जाण्यासाठी, स्वर्गाला जाण्यासाठी क्रिया कराव्या लागतात, त्या परिपूर्ण करायच्या असतात. मेल्या नराचा अभिलाष नसे शेष प्राणियास, नास्तिकी अथवा ज्ञानियास नसे अभिलाष प्राणियासी. आणि जो असणारा व्यक्ती मेलेला आहे, त्या असणाऱ्या मेलेल्या व्यक्तीला कशाचाही अभिलाष नसतो, शेष तीळ मात्र सुद्धा नसतो. मग तो नास्तिकी असू किंवा ज्ञानी असू, वाईट कर्माला वागणारा व्यक्ती मेलेला असू किंवा ज्ञान संपन्न असू, एकदा मेला की संपला, पुन्हा त्याला कशाचा अभिलाष राहत नाही. आपुले विकुल शरीर अथवा शिवा चांगला नर परिनित्य नैमिक समग्र कर्म प्रकार आचरावा. आणि नित्य नैमित्तिक कर्म आहे, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जवळी, म्हणून नित्य नेम जीवनामध्ये पाहिजे. आपलं शरीर विकायची वेळ आली तरी हरिश्चंद्र राजा आपल्या बायका पुरा सहित सगळ्याला विकलं, स्वतःच शरीर सुद्धा विकून टाकलं, पण त्यांना असणारा नित्यक्रम, आपला धर्म, आपलं सत्व सोडलं नाही. चांदळाच्या घरी काम करायची गरज आली तरी करा, पण आपला नित्य नियम, आपलं सत्व सोडू नका, असं सांगतात. यथाशक्ती यथा विधान कर्म जे अनुदिन धर्म राहतो धन आश्रयाने विशेष दान श्रद्धे करुणी. आणि धर्म त्या असणारा धन आश्रयानं धर्म राहतो, धर्म आपल्यापाशी राहतो. दान धर्म करायचा, दान धर्म करा म्हणजे तुम्हाला घर विकून सगळं विकून करा असं कुणीच सांगितलं नाही. यथाशक्ती यथामती, जेवढं तुम्हाला शक्य होत आहे तेवढं दान धर्मासाठी करा, तिथं असणारा श्रद्धेसहित धर्म राहतो असं सांगतात. यथापि पुत्राधिकानी करावी अर्ध एक संपादनी विधी श्रेष्ठ म्हणून कर्मजनी आचरावी. म्हणून जो व्यक्ती मेलेला आहे त्याच्या असणाऱ्या पुत्राने पौत्राने अर्धदैहिक असणारा विधी कर्म करावा लागतो. जन्माला आल्यानंतर त्याच्या उद्धारासाठी हे सगळं कर्म त्याच्या पुत्राधिकाने करावेच लागतं. म्हणून ही कर्मभूमी आहे. इथं आले ही जन्म, ही जी काही मृत्यूलोक आहे कर्मभूमी आहे, आणि कर्मभूमी आल्यानंतर ना कर्म करावंच लागतं असं भगवंत. अल्प अथवा बहुत असो परी श्रद्धा युक्त, निर्धन असो ऋषी वृंद बहुत श्रद्धा श्रद्धान्वित स्वर्गा परतने पावले. आणि धन असू दे आपल्यापाशी, धन थोडं असू दे किंवा जास्त असू द्या. आता ऋषी मंडळी पशी काय असतं, काही सुद्धा नसतं, आश्रम असतो तर ऋषी मंडळी सुद्धा स्वर्गाला जातात. म्हणजे ज्याच्याकडे लय पैसा आहे ते स्वर्गाला जातो असं नाही. जो श्रद्धा, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा म्हणजे दया, ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी दया आहे तो स्वर्गाला जातो. आता ऋषी मंडळीमध्ये वनामध्ये तपतपचार्य करणारे त्यांच्यापाशी कुठं बघणार गाडी तरी सुद्धा ते स्वर्गाला जातात. म्हणजे धनाला किंमत नाही, अंतःकरणामध्ये दया श्रद्धा याला महत्व आहे, याच्यावरून जीव स्वर्गाला जातो असं सांगतात. भक्ती विरहित धनधान्य धनवान बहुत पावली निरयस्थान, जैसा पांथया वाचून पांचस्त जन दुःख पावे. आणि भक्तीशिवाय त्या ठिकाणी असणारा धनवान होत नाही. धन असेल तर तिथं भक्ती लागते. अनेक प्रकारचे दान धर्म केलेला आहे, पण त्या दान धर्मामध्ये भक्ती नाही, दया नाही, अशी लोक सुद्धा नरकाला गेलेली आहेत असं सांगतात. जैसे नित्य नैमित्तिक कर्म टाकी जो नर मूर्ख, तो क्लेश पावत से अनेक नर निष्ठांक खगपती. ऐका गरुडजी, ऐका, तुम्हाला सांगतोय, जो व्यक्ती आपला धर्म टाकून राहतो, नित्य कर्म, नित्य नियम, नित्य कर्म, आपलं रोजचं कर्म करत नाही, तो नरकाला जातो. त्याची लक्षणं सांगतो, ऐका. पातकी जैची ज्ञाता ज्ञात, त्याची करणी प्रायश्चित, दक्षिण उत्तरायणी अगत्य की जे विधियुक्त पाप निष्कृती. आणि ऐका, आपल्याकडून पाप घडलेले असतात, काही अज्ञात असतात, काही ज्ञान असतात, काही आपण जाणून बुजून केलेलं असतं पाप, काही आपल्याकडून चुकून घडलेलं असतं. ही ज्ञात आणि अज्ञात दोन्ही पाप, आणि त्या दोन्ही पापाचं प्रायश्चित्त त्या ठिकाणी त्याचं कर्म करून त्या ठिकाणी ते करावं लागतं. विधीपूर्वक पाप निष्कृती करावी लागते. जसं असणाऱ्या ब्राह्मणाला विचारून, ज्ञानी व्यक्तीला विचारून त्याचं प्रायश्चित्तावरती विधिविधान करून पापाची निष्कृती करावी असं सांगतात. क्षेम शरीर निरोगी आणि जरा दूर, इंद्रियात शक्ती असे फार, जो असे दूर आयुष्य. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, जोपर्यंत शरीर स्वास्थ्य आहे,
अजून आपल्याला कुठलाही आजार नाही, वय झालेलं नाही, तोपर्यंत जोपर्यंत आपलं आयुष्य दूर आहे, म्हणजे आपलं आयुष्य कसंही लांब आहे, म्हातारपण अजून लांब आहे, तोपर्यंतच या ठिकाणी दोष जनानी स्वकल्याणार्थाची जे यज्ञ ग्रही लागले आज्ञा उपखनन मग काय करावे. म्हणून जोपर्यंत स्वास्थ्य असो तुझं लागी, कल्याण असो सर्वांगी, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, हात पाय व्यवस्थित आहे, चालता बोलता येतं, तोपर्यंत आपल्या स्वतःच्या शरीराच्या कल्याणासाठी करावं लागतं. उदाहरण दिलंय, आपल्यापाशी पाणी आधी पाहिजे. एखाद्याच्या झोपडीला आग लागली, पुन्हा विहीर खणून पाणी काढायचं का? मग आग लागायच्या आधी पाणी तयार पाहिजे. तसं हे सगळं आयुष्य संपायच्या आधी, वय होण्याच्या आधी सगळी जे काही शरीर आहे, शरीर सदृढ असताना स्वतःच्या शरीराचा कल्याणाचा मार्ग योजावा. ऐसे भगवंत गरुडा प्रती बोलिला स्वय अध्याया प्रती प्रेतकल्पाची द्वयाध्याय गणती झाली निश्चिती बाबाजी म्हणे. आणि अशा प्रकारची जे काय असणारी क्रिया कशा कराव्या, व्यक्ती मेल्यानंतर पुन्हा काय काय करावं, किंवा आपण केलेलं पाप ते असणारं दहन कसं करावं, हे असणारा याचा विधी भगवंतानं गरुडाला सांगितलेला आहे. आणि माधव नावाचे ग्रंथकर्ते त्यांनी हा प्रेतकल्प ग्रंथ गरुड पुराण तयार केलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आपलं पाप कल्मश हे सगळं दहन कसं करावं, याचा असणारा नित्यक्रम, याचा विधी ग्रंथकर्त्यांनी सांगितला. बाबाजी नामासे प्रसिद्ध माधव नामासे प्रसिद्ध पितृस्थापित असे सुबद या सर्व ग्रंथी माधव लिहिले. म्हणून बाबाजी नाव त्या ठिकाणी माझं आहे आणि माधवी मला म्हणतात. बाबाजी ही वडिलोपर्जित नाव आलेलं आहे. कधी कधी वडिलांच्या नावावरच पुन्हा आपलं नाव पडलं जातं. म्हणून बाबाजी ही नाव मला आहे आणि माधवी आहे, म्हणून माधव नाव ग्रंथकर्ते माधवांनी याठे असणाऱ्या त्यांना व्यक्तीला किंवा त्याच माधवांनी ग्रंथ लिहिला असं सांगतो. नैनिशारणी शौनका प्रती हाची अर्थ सुत कथी मुळीचा अर्थ पाहून येता मती विठ्ठल सुत कथी माधव. आणि माधवजी ग्रंथकर्ते त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे. ते असणारे विठ्ठलाचे सुपुत्र माधव त्यांनी सांगितलं. नैमिषारण्यामध्ये सुत शौनक दिकानं व्यास महाराज सांगतात. इकडे असणारे भगवान परमात्मा गरुडाला बोलतात. तेच तुमच्या पुढे प्राकृत भाषेमध्ये निरूपण केलं. या अध्यायी प्रायश्चित विधान श्री भगवंते केली निरूपण तदनुसार केले आचरण पापे संपूर्ण दग्ध होती. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रायचित्त विधान या अध्यायामध्ये सांगितलं. प्रायचित्त कसं प्रायचित्त संपवायचं, की आपण केलेल्या कर्माचं प्रायचित्त त्याचं विधान काय आहे हे असणाऱ्या या अध्यायामध्ये सांगितलं गेलं. आणि सांगितल्याप्रमाणे जर वागलं तर कल्मश पाप सगळं संपत आणि पुण्य पावन तो नर होतो, सगळे पाप जळून जातात असं सांगतात. येथे श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रायश्चित विधानं नाम द्वितीयाध्याय गोरा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरे नमः. हरे नमः. पुंडलिकावतारे हरे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.